चला तर मग प्रश्न दुसऱ्यातील चौथे गणित सोडू। येथे 5m - 3n = 19 हे समीकरण 1 व m - 6n = -7 हे समीकरण 2 आपल्याला दिलेले आहे। प्रथम पायरी ही असते की दोन्हीपैकी एका चलाचा सहगुणक हा समान करून घ्यावायचा असतो। येथे कोठेही समान चल दाखवलेले नाही आहेत, म्हणून आपण m या चलाचा सहगुणक समान करून घेऊ। म्हणून समीकरण 2 ला 5 ने गुणू, म्हणजेच m × 5 - 6n × 5 बरोबर -7 × 5, म्हणजेच इथे उत्तर मिळेल 5m - 6 30n बरोबर 7 35 -7 35, म्हणजे इथे मिळाले समीकरण नंबर 3। आता दुसरी पायरी ही असते की दोन्हीचे चल समान करून घेतल्यानंतर त्यांची चिन्ह बघून वजाबाकी किंवा बेरीज करावी लागते। म्हणून इथे 5m दोन्हीकडे धन असल्यामुळे दोघांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल। म्हणून समीकरण 1 - 3 करू, म्हणजेच 5m - 3n बरोबर 19 व 5m - 30n बरोबर -35। आता वजाबाकी करत असताना आपल्याला नियम माहीतच आहे की पुढील सर्व चिन्हे चेंज होत जातात। इथं धन होते ते ऋण झाले, इथं ऋण आहे ते धन होईल व इथं ऋण आहे ते धन होईल, म्हणजेच धन ऋण ऋण हे गेले, ऋण धन ऋण, म्हणजेच इथं उत्तर येईल 27n बरोबर इथे धन धन म्हणजेच बेरीज होणार, इथे उत्तर येईल 54। हे दोघे गुणाकारात असल्या कारणाने n जागेवर राहतील व हे 27 गुणाकारात आहेत ते इकडे भागाकारात जातील, म्हणजेच 54 भागिले 27, 27 एके 27, 27 दुने 54, म्हणजेच n बरोबर आपल्याला इथे किंमत मिळाली 2। आता शेवटची पायरी ही आहे की n बरोबर 2 ही किंमत दोन्हीपैकी एका समीकरणात ठेवू। म्हणून समीकरण 2 मध्ये n बरोबर 2 ठेवू, म्हणजेच m - 6 × 2 बरोबर -7, म्हणजेच m जागेवर राहतील, 6 दुने 12 बरोबर -7, म्हणजेच m हे ऋण 12 आहे ते इकडे धन होतील, म्हणजेच -7 अधिक 12, m जागेवर राहतील ऋण धन ऋण, म्हणजेच यांची वजाबाकी होऊन उत्तर मिळेल 5 व मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणजेच m बरोबर 5। अशा प्रकारे आपल्याला n बरोबर 2 व m बरोबर 5 ही किंमत मिळाली। चला तर मग प्रश्न दुसऱ्यातील पाचवे गणित सोडू। येथे 5x + 2y = -3 समीकरण नंबर 1 व x + 5y = 4 हे समीकरण 2 दिलेले आहे। तर प्रथम पायरी ही आहे की दोन्हीपैकी एका चलाचा सहगुणक हा समान करून घ्यावायचा असतो। तर आपण x या चलाचा सहगुणक समान करून घेऊ। त्यासाठी समीकरण 2 ला 5 ने गुणू, म्हणजेच x × 5 अधिक 5y × 5 बरोबर 4 × 5, म्हणजेच इथे आपल्याला उत्तर मिळेल 5x अधिक 5 × 5 = 25 y बरोबर 5 × 20 हे मिळाले आपल्याला समीकरण 3। आता दोन्ही चलाचा सहगुणक समान करून घेतल्यानंतर आता दोन्हींची चिन्ह बघून आपल्याला बेरीज करायची की वजाबाकी ते ठरवू। तर आपल्याला इथे धन व इथे धन चिन्ह असल्यामुळे दोन्हींची वजाबाकी करावी लागेल। म्हणून समीकरण 3 - 1 करू, म्हणजेच 5x अधिक 25y बरोबर 20 व समीकरण 1 आहे 5x अधिक 2y बरोबर -3। आता वजाबाकी करत असताना पुढील चिन्ह ही बदलत जातात, म्हणजे इथं धन आहे ते ऋण होईल, इथं ऋण आहे ते धन होईल, म्हणजेच इथं धन ऋण ऋण, म्हणजेच हे गेले, इथं धन ऋण ऋण, म्हणजे यांची वजाबाकी होऊन मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे इथं 23y व इथे धन धन बेरीज, म्हणजे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, इथेही देखील उत्तर आलं 23। आता इथे दोघांमध्ये गुणाकार चिन्ह असल्यामुळे y जागेवर राहतील व हे 23 गुणाकारातले भागाकारात जातील, म्हणजे 23 भागिले 23, 23 एके 23, 23 एके 23, म्हणजे y बरोबर इथं उत्तर मिळाले
1. शेवटची पायरी आता आहे की y बरोबर 1 ही किंमत दोन्हीपैकी एका समीकरणात ठेवू. म्हणून समीकरण 1 मध्ये आपण y बरोबर 1 ठेवू. म्हणजेच 5x अधिक 2 गुणिले 1 बरोबर ऋण 3. म्हणजेच इथे उत्तर कसे मिळेल आपल्याला 5x अधिक बेक बे बरोबर ऋण 3. आता 5x जागेवर राहतील व हे धन 2 हे वजाबाकीमध्ये रूपांतरित होतील. म्हणजे ऋण 3 वजा 2. 5x बरोबर या दोघांत ऋण ऋण धन व मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं उत्तर येईल ऋण 5 व खाली ह्या दोघांचं गुणाकार चिन्ह असल्यामुळे 5 हे भागाकारात जातील. x जागेवर राहतील ऋण 5 भागिले 5. 5 एके 5 5 एके 5 म्हणजे x बरोबर इथं उत्तर मिळाले ऋण 1. अशा प्रकारे आपल्याला x बरोबर ऋण 1 व y बरोबर धन 1 हे उत्तर मिळाले. चला तर मग मित्रमैत्रिणींनो आता प्रश्न क्रमांक 2 मधील 6वे गणित बघू. या गणितामध्ये नीट निरीक्षण केले असता आपल्याला पाहायला मिळते की ते अंश व छेदाचे गणित दिले आहे. तर आपल्याला आधी या समीकरणांना सामान्य रूपात आणावे लागेल. म्हणून पहिल्या समीकरणामध्ये आपल्याला दिसत आहे की दोन्हीकडे छेदामध्ये 3 दिले आहे. म्हणून आपण या समीकरणाला 3 ने गुणू. समीकरणाला 3 ने गुणू. म्हणजे समीकरण कसे तयार होईल 3 गुणिले 1/3x अधिक 3y बरोबर 3 गुणिले 10/3. म्हणजे हे 3 गेले व इथे देखील. तर समीकरण काय मिळाले x अधिक 3y बरोबर 10. आता हे मिळाले समीकरण 1. आता दुसऱ्या समीकरणामध्ये देखील आपल्याला काय दिले होते 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता या समीकरणाला देखील छेदामध्ये दोन्हीकडे 4 आहेत म्हणून 4 ने गुणू. म्हणजे 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y बरोबर 4 गुणिले 11/4. म्हणजे इथे उत्तर कसे येईल 4 दुने 8x हे गेले. म्हणजे 8x अधिक y बरोबर 11 हे मिळाले समीकरण क्रमांक 2. आता आपण नेहमीप्रमाणे जे करतो की एक दोन चलातील एक सामायिक समीकरणे सोडवताना आपण काय करतो की दोन्ही चलातील दोन्हीपैकी एका चलाचे सहगुणक हे समान करून घ्यावायचे असतात. तर येथे पहिल्या समीकरणामध्ये xचा सहगुणक हा 1 आहे आणि इथे xचा सहगुणक हा 8 आहे. तर आपण x या चलाचा सहगुणक समान करून घेण्यासाठी समीकरण 1 ला 8 ने गुणू. म्हणजे 8 गुणिले x अधिक 8 गुणिले 3y बरोबर 8 गुणिले 10. म्हणजेच काय तयार होईल मग समीकरण 8x अधिक 8 8 8 2 16 8 3 24y बरोबर 8×10=80. म्हणजे हे मिळाले आपल्याला समीकरण क्रमांक 3. आता दोन्ही चलांचे सहगुणक हे समान करून घेतल्यानंतर आपली दुसरी पायरी असते की त्यांचे चिन्ह बघून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करावयाची असते. तर आता आपण इथे बघितले तर दोन्हीकडे 8x हे धन आहेत म्हणून दोन्ही समीकरणांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणून समीकरण 3 वजा 2 करू. समीकरण 3 आहे 8x अधिक 24y बरोबर 80. समीकरण 2 आहे 8x अधिक y बरोबर 11. वजाबाकी करत असताना मैत्रिणींनो ही चिन्ह बदलतील. धनचं इथं होईल ऋण व इथं धन आहे हे होईल ऋण. म्हणजेच धन ऋण ऋण हे गेले. इथे काय नाही आहे म्हणजे 1 असतो. म्हणजे धन ऋण ऋण ह्यांची वजाबाकी केली तर इथे येईल 23y बरोबर. आणि इथे देखील यांची वजाबाकी केली असता इथे उत्तर येईल 69. आता इथे दोघांमध्ये गुणाकार असल्यामुळे y जागेवर राहतील व
69 व हे 3 गुणाकारातले इथे भागाकारात येतील. म्हणजेच 23 एके 23, 23 त्रिक 69, म्हणजे y बरोबर आपल्याला किंमत मिळाली 3. आता शेवटची पायरी काय, तर y ची किंमत ही कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवू. आपण समीकरण 1 मध्ये y बरोबर 3 ठेवू. मग समीकरण 1 आहे x अधिक 3 गुणिले 3 बरोबर 10, म्हणजेच x अधिक 9 बरोबर 10. आता x जागेवर राहतील, हे धन 9 इकडे ऋण होतील, म्हणजेच 10 वजा 9, x बरोबर आपल्याला उत्तर मिळाले 1. अशा प्रकारे आपल्याला x बरोबर 1 व y बरोबर 3 हे उत्तर मिळाले आहे.